नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण भेट देणार आहोत मंबलेश्वर मंदिराला। मंबलेश्वर ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर येथे आहे। हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी चौथे ज्योतिर्लिंग आहे। मंबलेश्वर ज्योतिर्लिंगाचे प्राचीन नाव अमरेश्वर असे आहे। ओंकारेश्वर आणि मंबलेश्वर हे दोन्ही एकाच ज्योतिर्लिंगाचे स्वरूप आहेत। मंबलेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या उत्तर तीरावर आहे। दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी माँ नर्मदा नदी आहे। शिवपुराणोक्त 12 ज्योतिर्लिंग स्तोत्रातील श्लोकानुसार सर्व 12 ज्योतिर्लिंगांची नावे त्यांचे स्थान क्षेत्र म्हणून ओळखली जातात। सौराष्ट्रात सोमनाथ आणि श्रीशैलात मल्लिकार्जुन, उज्जैनमधील महाकाल मोंकर मंबलेश्वरा। या श्लोकात मंबलेश्वराचे वर्णन ओंकारेश्वर क्षेत्रातील ज्योतिर्लिंग असे केले आहे। माँ नर्मदा ही शिवाची कन्या आहे। वडिलांना आपल्या मुलीवर विशेष प्रेम आहे, म्हणूनच साक्षात ओंकारेश्वर आणि मंबलेश्वर हे माँ नर्मदेच्या दोन्ही बाजूला विराजमान आहे। जर ओंकारेश्वर हा शिवाचा आत्मा असेल तर मंबलेश्वर हे शिवाचे शरीर आहे। थोडक्यात ते ज्योतिर्लिंगांची मान्यता पूर्ण करतात। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण झुला पुलावरून परत येतो त्यावेळी आपण उजव्या बाजूला वळले असता तेथून एक सरळ रस्ता मंबलेश्वर मंदिराकडे जातो। असे म्हणतात की ओंकारेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर मंबलेश्वराचे दर्शन आपण घ्यायलाच पाहिजे। हे दर्शन घेतल्यानंतर आपले ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण होते। फक्त ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन चालत नाही, त्यासोबतच आपल्याला मंबलेश्वराचे पण दर्शन घ्यावे लागते। इथून पायी चालत जात असताना अगदी थोड्या अंतरावरच मंबलेश्वराचे एक प्राचीन मंदिर आहे। आम्ही आता त्या मंबलेश्वराच्या दर्शनाकरता निघालेलो आहोत। या ठिकाणावरून आपण उजव्या बाजूला वळले असता गोमुख घाट, तर डाव्या बाजूला गेले असता मंबलेश्वराचे मंदिर आहे। विंध्याने भगवान शिवाला सर्व पर्वतांपेक्षा श्रेष्ठ बनवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। कठोर तपश्चर्या पाहून देव आणि ऋषींनी भगवान शिवाला विंध्य प्रदेशात स्थिर राहण्यासाठी प्रार्थना केली। भगवान शिवाने विनंती मान्य केली आणि परिणामी लिंग स्वरूपात येथे राहिले। येथे स्थित ओंकार लिंग 2 स्वरूपात विभागले गेलेले आहे। प्रणवाखाली अस्तित्वात असलेले सदाशिव ओंकार म्हणून ओळखले जातात। त्याचप्रमाणे पार्थिव मूर्तीमध्ये
पूज्य असलेल्या ज्योतीला परमेश्वर किंवा अमलेश्वर ज्योतिर्लिंग म्हणतात। आता त्याला ममलेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। आता आपण ममलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। आपण बघू शकता किती सुंदर कोरीव काम केलेलं दगडांनी बांधकाम असलेलं हे ममलेश्वराचं मंदिर आहे। ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे प्रत्येक मजल्यावर पॅगोडा असलेले 5 मजली मंदिर आहे। शिवाय या मंदिराच्या आवारात आणखी 6 मंदिरे आहेत। सर्वोत्तम दगडी मंदिर आता पुरातत्वाखाली आहे। देवी अहिल्याबाईंच्या काळापासून येथे भगवान शंकराची पार्थेश्वर लिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते। माँ नर्मदेच्या दक्षिण तीरावर गगनचुंबी ध्वज असलेले ममलेश्वर महादेव मंदिर, हा ध्वज सतत फडकत असतो। ममलेश्वर मंदिर परिसरात अनेक मंदिरे आहेत। ही सर्व मंदिरे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाखाली आहेत। येथून आतमध्ये गेले असता आपल्याला ममलेश्वर मंदिराचा प्रवेश मार्ग दिसतो। येथून पुढे जाऊन आपल्याला मंदिराच्या गर्भामध्ये प्रवेश करता येतो। ममलेश्वर ज्योतिर्लिंगात पार्थेश्वर पूजेला विशेष महत्त्व आहे। हे पूजन महेश्वर, त्र्यंबकेश्वर किंवा ममलेश्वर मंदिरात केले जाऊ शकते। येथे वर्षानुवर्षे पार्थिव देव म्हणून शंकराची पूजा केली जात आहे। असे म्हणतात की भगवान शिवाच्या महान भक्त देवी अहिल्याबाई यांनी देखील वर्षानुवर्षे ममलेश्वर ज्योतिर्लिंगात अंगठ्याच्या आकाराच्या पार्थिवलिंगाची पूजा केली आहे। ओंकारेश्वरच्या दर्शनानंतर ममलेश्वराचे नक्की दर्शन घ्या। आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप आभार। धन्यवाद।